हॅलो. आज मी आलेली आहे एक नवीन व्हिडिओ घेऊन आणि हा खूप जास्त रिक्वेस्टेड व्हिडिओ होता. म्हणजे कुणीतरी माझ्या खूप मला असं बोललेत की प्लीज डू दी ऑइलिंग व्हिडिओ. हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आणि जे मी हैदराबाद हॉल मध्ये हे 2 ऑइल दाखवलेले होते तेच ऑइल यूज करून मी तुम्हाला माझं ऑइलिंग करून दाखवणार आहे. आणि यू पीपल हॅव ऑल्सो रिक्वेस्टेड मी टू शो दी स्लीक ब्रेड, ऑइल स्लीक ब्रेड. ते सुद्धा मी करून दाखवणार आहे तुम्हाला. तर मी आता पॅकेजिंग मधून काढते हे 2. आणि बरेच दिवस झाले पहिल्यांदा असं झालं की मी ऑइलिंग पासून थांबलीये. कारण की एक इव्हेंट्स मागे काही ना काहीतरी चालूच होतं. माझं ऑइलिंग जरा स्किप झालं. आणि हे जे मी केस आता जे आहेत तुम्ही बघतायत ना, यांना मी स्ट्रेट केलेले. एक सर्टन त्याचं नाव विसरले मी. मी हीट प्रोटेक्टंट स्प्रे वापरलेला आणि सेटिंग स्प्रे वापरलेला. तर त्यामुळे मला बराच फरक पडला. कारण की बरेच दिवस झालेत मी ते करून, पण माझे केस अजून पण बऱ्यापैकी स्ट्रेट आहेत आणि चांगले बाउन्सी वाटत होते. पण आता शेवटी ऑइल जो सिक्रेट होणार आहे तो होणारच आहे. वी कांट हेल्प इट. ऑलरेडी माझे केस खूप जास्त ऑइली झालेले आहेत. मी जस्ट एक ड्राय मसाज करते त्याला टू इम्प्रूव्ह दी ब्लड सर्क्युलेशन ऑन माय स्कॅल्प. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे बरं का ही स्टेप. कारण की आपलं ब्लड सर्क्युलेशन आपल्या स्कॅल्पच्या इथे मॅक्सिमम पाहिजे टू प्रमोट हेअर ग्रोथ अँड टू प्रिव्हेंट हेअर लॉस. ही खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. जेंटली रब करायचं विथ आर फिंगर टिप्स ओनली. ठीक आहे. तर असं बऱ्यापैकी वेळ करून झालं. तर सध्या माझी ही लेंथ आहे, बघू शकता तुम्ही. ठीक आहे. मी आता जसं मी तुम्हाला सांगितलेलं की याचं ऍप्लिकेशन कसं आहे त्याला बघा, असं वरती पण आहे. एक सेकंड, मी याला जरा उघडते. थोडा पण प्रोडक्ट वाया नको जायला. मी आता याला उघडते. माझ्या ड्रेसवर नको पडायला बस. हा आहे याचं नाव. ते काय बोललेले की मिक्स करायचं आहे आपल्याला. आणि मी घाईघाईमध्ये एकही बाउल आणायचा विसरलीये. हात जिंदाबाद. भृंगराज आणि दुसरा वाला रेड वाला ऑइल असं मी मिक्स केलेले आहेत दोन्ही पण ऑइल. ठीक आहे, जसं ते बोललेले. आणि ऍक्टिव्हेट करून घ्यायचं प्रोडक्टला आणि छान पैकी लावायचं. गरम वाटतंय ते. ठीक आहे. असं छानपैकी मसाज द्यायचा. जे आपलं स्कॅल्प आहे ना तिथे, जिथून हेअर ग्रोथ होणार आहे तिथे. आणि माझं हा सजेशन असेल सगळ्या जेनझीजला, यंग जनरेशनला, तर तुम्ही खूप स्टाईल करा केस, खूप हायलाइट करा, सगळं काही करा. पण ही सगळी ट्रीटमेंट इथून ते इथे या खालच्या पार्ट मध्येच होऊ द्या ऑन युअर हेअर. जिथनं आपले केस ग्रो होत आहेत ना, म्हणजे आपला स्कॅल्प रिजन, त्याच्यापासून हे सगळं हीट स्प्रेज, ठीक आहे, ड्राय शॅम्पूज, हे सगळं लांबच राहू द्या. जिथनं आपले केस उगवता येतात, म्हणजे ऑन आवर स्कॅल्प. असं मी खूप ऑइल घेते. मी सांगितलेलं आहे की मला खूप ऑइल आवडतं. ऑइल लावत असताना मी अजिबात कंजूसी अशी करत नाही. मला एक आणि एक केस असा भिजून गेला ना तेव्हाच समाधान होतं. थोडस तरी पडलंयच माझ्या ड्रेसवर. हे बघा, हे किती डिझाईन आहे ना. फुल येते, नाही पडलं. हे बघा, हे जे खालचे केस आहेत त्यांची खूप जास्त काळजी घ्यायची आहे. आणि दर 5 ते 6 मंथ नंतर थोडीशी तरी हेअरकट करत जा. म्हणजे हे जे खालचे केस आहेत ना हे थोडेसे ट्रिम करत जा. म्हणजे जे काही डबल हेड्स असतात ना, ते स्प्लिट एंड्स असतात ना, ते निघून जातील आणि त्यामुळे मग चांगले दाट केस वाटतील. ठीक आहे. तसं मी लावलेलं आहे घरी भरगच्च असं ऑइल. आणि एकदम चंपू दिसत असेल मी आता. आणि आता मी लगेच हे बंद करून घेते, कारण की मला याचा एक ड्रॉप पण वाया नाही घालवायचा आहे. आणखी
खूप जास्त चांगला ऑइल आहे हा आणि मला तो कम्प्लिटली माझ्या स्कॅल्पवरच यूज करायचा आहे, नॉट ऑन दी फ्लोर. ठीक आहे. सो आता मी छानपैकी असं मालिश केलेलं आहे. रेग्युलरली मी थोडं अजून जास्त मसाज करते. ठीक आहे. आणि कोंब तर मी अजिबात करत नाही लगेच. पण तुमच्यापैकी एकाने मला रिक्वेस्ट केलेली आहे की स्लीक ब्रेड बांधून दाखवा. सो म्हणून मी हे विंचरते. थोडासा तरी हेअरफॉल होतो, पण थोडासा हेअरफॉल होत असेल ना तर इट इज ओके. तर खूपच जास्त जर केस पडत असेल तर दॅट इज नॉट ओके. ठीक आहे. सो असं मी मध्ये भांग पाडते, जास्त मध्ये नाही येतो. ठीक आहे. आणि आता मी तुम्हाला वेणी घालून दाखवते. खरं सांगायचं तर मला वेणी घालता येत नाही लहानपणापासून. मी मम्मीलाच सांगते माझ्या वेणी घालायला. आणि माझं तर लग्न झालं, मला एक बाळ झालं, पण मी जनरली अवॉइड करते कारण की मला एवढी नीट येत नाही साधी वेणी. ठीक आहे. सो तुम्ही आता बोललाय तर मी कशी तरी मला जशी जमते तशी मी करून दाखवते. दिसतंय ना बरोबर? 3 सेक्शन घेतलेले आहेत. ठीक आहे. बरोबर करते का? हसू नका मला, कारण की मला नाही येत. बोलते मी, बट आय एम ट्राईंग. ठीक आहे. हे बघा. आणि माझी कट आहे आता नुकतीच केलेली, सो बरेचसे केस नाही येणार त्यामध्ये, पण जेवढे येत आहेत तेवढे. ठीक आहे. आणि ही बांधून झालेली आहे ऑइली स्लीक ब्रेड. हे बघा, एकदम छोटीशी चिंटीची अशी वेणी येते माझी. सो बऱ्यापैकी तरी चांगली बांधली मी. माझ्या मम्मीने बघितलं तर तिला असं वाटेल शिकली पोरगी. सो मागून दाखवते. डोंट जज. ओके. ठीक दिसते का? का वाकडी झाली आहे ती? वाकडीच झाली असेल, 100% वाकडी झाली असेल. पण ठीक आहे, ही आहे स्लीक ब्रेड. ठीक आहे. सो तुमच्यासाठी मी बनवून दाखवलेली आहे ही ऑइली स्लीक ब्रेड. सो अजून काहीतरी जर तुम्हाला असे युनिक सजेशन्स असतील, so please let me know on my comment section and do support my channel to grow, to flourish. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि हेअर ऑइलिंग करत राहा. इट इज व्हेरी 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 इसेन्शियल फॉर युअर स्कॅल्प, फॉर युअर हेअर हेल्थ. ओके. सो टेक केअर. बाय.